अंगणवाडी प्रवेशिका म्हणून आता कोणाचं प्रमोशन दिले जाणार आहे? ज्या महिला जिल्हा परिषद शाळेत परिचर म्हणून काम करत आहेत त्या महिलांना आता अंगणवाडी प्रवेशिका म्हणून प्रमोशन दिले जाणार आहे। हा जिया 12 जून 2026 ला काढण्यात आला आहे। महिला व बालविकास विभागाकडून मोठी अपडेट आहे। या मध्ये काय म्हटलं आहे? जिल्हा परिषद शाळेमध्ये ज्या महिला परिचर म्हणून वर्ग 3 मध्ये काम करत आहेत त्या महिलांना अंगणवाडी प्रवेशिका म्हणून त्यांचं प्रमोशन देण्यात यावे असं या मध्ये म्हटलं आहे। अंगणवाडी सेविका वारंवार राज्य शासन केंद्र शासनाला निवेदन देत आहे, आमचं या प्रवेशिका या पदावरती सुपरवायझर या पदावरती आमचं प्रमोशन द्या, आम्हाला शासकीय कर्मचारी म्हणून आम्हाला शासकीय वर्ग 3 मध्ये आम्हाला घ्या, वर्ग 4 मध्ये आम्हाला त्या ठिकाणी पात्र करून घ्या असं वारंवार अंगणवाडी सेविका यांचं देशभरात आंदोलन होत आहे। आणि या ठिकाणी आता एक वेगळंच जी.आर. आला आहे। या जी.आर. मध्ये असं म्हटलं आहे, स्पष्ट म्हटलं आहे की अंगणवाडी प्रवेशिका म्हणून जिल्हा परिषद शाळेमध्ये ज्या महिला परिचर म्हणून काम करत आहे वर्ग 3 मध्ये त्या महिलांना आता अंगणवाडी प्रवेशिका म्हणून त्यांचं प्रमोशन दिलं जाणार आहे। अंगणवाडी सेविकांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ नक्की शेअर करा। बघा, वारंवार आता आपण मानधन तत्वावर सध्या काम करत आहोत, अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविका। तर वारंवार केंद्र सरकारला निवेदन देत आहे, राज्य सरकारला निवेदन देत आहे, त्यांची जो समस्या आहे ती वारंवार आंदोलनाच्या माध्यमातून किंवा निवेदनाच्या माध्यमातून शासनाला अपडेट देत आहे। पण शासन आता एक नवीन निर्णय घेतला आहे, तो जिल्हा परिषद मधला। आता जिल्हा परिषद मध्ये जी महिला वर्ग 3 मध्ये काम करत आहे, परिचर म्हणून काम करत आहे, आता त्यांना जर प्रमोशन दिलं तर या ठिकाणी 12 लाख प्लस, या देशामध्ये 12 लाख प्लस जे अंगणवाडी कर्मचारी आहेत त्यांचं काय होईल? आणि त्यांचं आता जे स्वप्न होतं अंगणवाडी प्रवेशिका व्हायचं, जे स्वप्न होतं ते स्वप्न आता या ठिकाणी पूर्ण होणार नाही असं वाटत आहे। कारण या ठिकाणी किती टक्के आता जिल्हा परिषद शाळेमधून जे महिला परिचर म्हणून काम करत आहेत त्यांना आता प्रमोशन दिले जाणार आहे, हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या सेविका ताईंना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही ही सर्व माहिती मिळेल। आणि या ठिकाणी संघटनेच्या मार्फत आणि अंगणवाडीच्या जेवढे सेविका असतील त्यांना सर्वांना अपडेट मिळेल आणि राज्य शासनाला काहीतरी अपडेट निवेदनाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करेल। आता 12 जून 2026 ला महिला बाल विकास विभागाकडून हे जी.आर. करण्यात आलं आहे। त्या ठिकाणी असं स्पष्ट म्हटलं आहे, अंगणवाडीमध्ये परिशिका म्हणून कोणाला प्रमोशन द्यायचंय? जे जिल्हा परिषद शाळेमध्ये परिचर म्हणून महिला काम करत आहे वर्ग 3 मध्ये त्या महिलांना आता अंगणवाडी प्रवेशिका म्हणून त्यांना प्रमोशन देण्यात यावे असं स्पष्ट म्हटलं आहे। किती टक्के दिले जाणार आहे? तर जिल्हा परिषद मधून 25% महिला ही प्रवेशिका या पदावरती प्रमोशन द्यावे असं या जी.आर. मध्ये म्हटलं आहे। आता हे जी.आर. जर ज्या सेविकांनी पाहिलं असेल ते वर्षानुवर्षे काम करत आहे, कोणाला 40 वर्ष, कोणाला 45 वर्ष, कोणाला 50 वर्ष असं या डिपार्टमेंट मध्ये काम करत आहे। महिला बाल विकास विभागामध्ये या डिपार्टमेंट मध्ये काम करत असताना अगदी कमी मानधनावरती ते महिला काम करत आहे, वारंवार शासनाला निवेदन देत आहे, वारंवार आम्हाला शासकीय दर्जा देण्यात यावा असं निवेदन करत आहे, तरी सुद्धा केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे। आणि एक नवीनच त्या ठिकाणी प्रश्न निर्माण केला आहे, जे जिल्हा परिषद शाळेमधून आता डायरेक्टली प्रवेशिका म्हणून ज्या महिलांना जिल्हा परिषद शाळेमध्ये ते काम करत आहेत त्यांना आता डायरेक्टली प्रवेशिका म्हणून त्यांना प्रमोशन देण्यात येणार आहे 25%। तर आता ही न्यूज जर हे जी.आर. जर सेविकाला माहीत पडलं तर त्यांना कसं वाटेल? कारण ज्यांची सेवा 30 वर्ष, 40 वर्ष, 45 वर्ष ते अंगणवाडीमध्येच त्यांनी सेवा दिली आहे, सेवा देऊन सुद्धा जर त्यांना या प्रवेशिका या पदावरती कुठेतरी त्यांना अडथळा निर्माण होत असेल तर त्यांना कसं वाटेल? आणि अगदी कमी मानधनामध्ये सुरुवातीमध्ये तुम्ही पाहिलं असेल 50 रुपये, 100 रुपये, 150 रुपये, 200 रुपये, असं 500 रुपये, 1000 रुपये
असं करून करून इतके वर्ष ते अंगणवाडीमध्ये आपली सेवा दिली आणि सेवा दिल्यानंतरही केंद्र सरकार आणि राज्य सरकार जर विचार करत नसेल तर हे आपल्याला कुठेतरी अडचणीत टाकण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुम्ही जिल्हा परिषद शाळेमधून ज्या महिलांना प्रमोशन देत असेल तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंना वर्ग 4 मध्ये ऍड करून घ्या. म्हणजे ऍड केलं तर 100% त्यांना त्यांचं प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. त्यांचं अगदी कमी मानधनमध्ये ते काम करत आहेत, ते मानधन त्यांचं थोडंफार त्या ठिकाणी वाढेल आणि त्यांना त्यांचं मुलांचं शिक्षण, दवाखान्याचं खर्च, घर चालवण्याचा खर्च, इतर खर्च, समाजामध्ये 4 गोष्टी करावीच लागते त्याचा खर्च, हे सर्व त्यांच्या वर्ग 4 मध्ये मधून समजून घेतल्यानंतर त्यांना हे सर्व करता येणार आहे. नाहीतर हे काय होणार आहे, आता 2026 आहे, 2026 मध्ये महागाईच्या जमान्यामध्ये जर अगदी तुटपुंज मानधन मिळत असेल सेविका आणि मदतनीस ताईंना तर हे कसं पुढं होईल, त्यांचं मुलांचं भवितव्य नाही का? कारण ते दुसऱ्यांचं मुलाचं आता अंगणवाडीमध्ये जेवढे मुलं येतात ते त्या मुलांचं त्यांनी सांभाळ करायचं, त्यांना जे वेळेवर सर्व काही त्यांचं काम करून द्यायचं आणि स्वतःचं मुलाचं काय करायचं सेविका ताई आणि मदतनीस ताई हे कधीच केंद्र सरकार आणि राज्य सरकार विचार केला नाही. तर विचार करा, आपण जर दुसऱ्यांच्या मुलासाठी करत आहोत तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंच्या मुलांचं भवितव्य अंधारात जाईल. कारण त्यांना अगदी कमी मानधन आहे आणि त्या मानधनावरती त्यांचं घर कसं चालवायचं, दवाखान्याचा खर्च कसं करायचा, इतर गोष्टी भरपूर आहेत ते त्यांना फेस करावं लागत आहे. यामुळे आता सर्व कन्फ्यूज झालंय. मी सुद्धा या ठिकाणी अचंबित झालो, कारण जिल्हा परिषद शाळेमधून ज्या महिला परिचर म्हणून वर्ग 3 मध्ये काम करत आहेत त्या महिलांना जर अंगणवाडी परिशिका म्हणून त्यांचं प्रमोशन दिला जात आहे तर या ठिकाणी एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जास्त आपल्या सेविकांना शेअर करा, म्हणजे एकजुटीने त्या ठिकाणी काहीतरी एक निर्णय घ्या, संघटनेसोबत बसा, त्यांच्याशी डिस्कशन करा. कारण वर्षानुवर्ष तुम्ही सेवा देत आहोत आणि त्या सेवेचा जर तुम्हाला फायदा झाला नाही तर ही सेवा देऊन काय फायदा? बघा ताईनो, आणि एकच रिक्वेस्ट आहे, जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे वेळोवेळी मी अपडेट देत असतो या चॅनलच्या माध्यमातून. फक्त तुम्हाला आवडत असेल माझं व्हिडिओ तरच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. वेळोवेळी तुम्हाला तुमच्यापर्यंत अपडेट